सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बार्शीमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। या निवडणुकीत भाजपचे राजाभाऊ राऊत यांच्या विजयानंतर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री फटाके फोडून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मैदानातून काही जणांनी फटाके वाजवण्यास सुरुवात केली। या फटाक्यांमुळे सोपल यांच्या घराच्या परिसरातील झाडांना भीषण आग लागली। हा प्रकार केवळ विजय साजरा करण्यासाठी नव्हता, तर जाणीवपूर्वक सोपल यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता, असा आरोप ठाकरे सेनेने केला आहे। आगीत आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरातील आंबा, जांभूळ आणि आजूबाजूच्या इतर झाडांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेनंतर बार्शी शहरात एकच खळबळ उडाली। शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला। या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, अंबादास रणझुंजारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।